जय श्रीकृष्ण भक्तांनो. आज आपण 13 आणि 14वा श्लोक पाहत आहोत. समम कायशी रो ग्रीवम धारणचलं स्थिरः संप्रेक्ष नासिकाग्रम नवलोकयन्. श्लोक 14. प्रशांतात्मा विगतभीर्ब्रह्मचारिव्रते स्थिताः मनः संयमं मच्चितो युक्त आसीत मत्परः. मनुष्याने आपले शरीर, मान आणि मस्तक उभ्या सरळ रेषेत धरावे आणि नासिकाग्राकडे स्थिर दृष्टीने पाहावे. याप्रमाणे अविचलित आणि संयमित मनाने भयरहित होऊन काम जीवनापासून पूर्णमुक्त होऊन त्याने हृदयात माझे ध्यान करावे. तात्पर्य: श्रीकृष्णाला जाणे हेच जीवनाचे ध्येय आहे. श्रीकृष्ण हे प्रत्येक जीवाच्या हृदयात चतुर्भुज विष्णू रूप परमात्मा स्वरूपामध्ये स्थित असतात. योगाभ्यास हा या अंतर्यामी विष्णुपुरीचा शोध घेण्यासाठी केला जातो. या व्यतिरिक्त योगाभ्यासाचा इतर कोणताही हेतू नाही. अंतर्यामी विष्णुमूर्ती म्हणजे हृदयात वास करणारा श्रीकृष्णांचे विस्तारित रूप आहे. या विष्णुमूर्तीचा साक्षात्कार करणे हा ज्यांचा संदेश नाही, ज्यांचा उद्देश नाही, तो उदाकरण नकली योगाभ्यासामध्ये गुंतलेला आहे आणि त्याचा योगाभ्यास म्हणजे निश्चितपणे वेळेचा अपव्यय आहे. श्रीकृष्ण हेच जीवनाचे अंतिम ध्येय आहेत आणि मनुष्यांच्या हृदयात स्थित असलेली विष्णुमूर्ती ही योगाभ्यासाच्या दृष्टीने आणि हृदयस्थित विष्णुमूर्तीचा साक्षात्कार करण्यासाठी मनुष्याच्या कामजीवनाचे पूर्णपणे त्याग केला पाहिजे आणि त्यासाठीच त्याने गृहत्याग केला पाहिजे. एकांत स्थळी वर सांगितल्याप्रमाणे आसनस्थ होऊन एकटे राहिले पाहिजे. घरामध्ये किंवा इतरत्र नेहमी मैथून करून तथाकथित योग वर्गास उपस्थित राहून कोणीही योगी बनू शकत नाही. मनुष्याने मन संयमित करण्याचा आणि सर्व प्रकारची इंद्रिय तृप्ती टाळण्याचा, ज्याप्रमाणे यामध्ये मैथून जीवन प्रमुख आहे, अभ्यास करणे आवश्यक आहे. महान ऋषी ज्ञानकल्य यांनी ब्रह्मचर्याच्या नियमामध्ये सांगले आहे की कर्मणा मनसा वाचा सर्वावस्थासु सर्वदा सर्वत्र मैथुनत्यागो ब्रह्मचर्य प्रचक्षते. सर्व काळी, सर्व परिस्थितीत व सर्व ठिकाणी कर्म, मन आणि वाचेमधून मैथुन त्याग करण्यास सहाय्य व्हावे, हाच ब्रह्मचर्य व्रताचा उद्देश आहे. मैथुन भोग करून कोणतेही योगाभ्यासाचा योग्य प्रकारे अभ्यास करू शकत नाही. म्हणून ब्रह्मचर्याचे परीक्षण मनुष्याला बाल्यावस्थेपासूनच, जेव्हा मनुष्याला मैथुन जीवनाचे ज्ञान नसते तेव्हापासूनच देण्यात येते. 5 वर्ष वयाच्या मुलांना गुरुकुल किंवा आध्यात्मिक गुरूच्या आश्रमात पाठवले जाते आणि गुरु त्या लहान मुलांना ब्रह्मचर्यात राहण्याची कडक शिस्त लावतात. अशा प्रशिक्षणाशिवाय कोणीही कोणत्याही प्रकारच्या योगाभ्यासामध्ये प्रगती
करूच शकत नाही. मग तो ध्यान, ज्ञान किंवा भक्तियोग असो. तथापि जो मनुष्य केवळ आपल्या पत्नीशी शारीरिक संबंध ठेवून गृहस्थ जीवनाच्या नियमांचे पालन करतो, त्या मनुष्याला सुद्धा ब्रह्मचारी म्हटले जाते. अशा संयमित गृहस्थाश्रमाच्या भक्तिपंथामध्ये स्वीकार करता येतो. परंतु ज्ञान आणि ध्यान पंथामध्ये गृहस्थ ब्रह्मचारीला प्रवेश दिला जात नाही. त्यांना कोणत्याही तडजोडीशिवाय संपूर्ण ब्रह्मचर्य व्रत अनिवार्य असते. भक्ती संप्रदायामध्ये गृहस्थ ब्रह्मचारीला संयमित मैथून भोग करण्याची अनुमती असते. कारण भक्तियोग इतका प्रभावी आहे की दिव्य भगवत सेवेत युक्त झाल्यामुळे आपोआपच मैथून भोगाच्या आकर्षणापासून मनुष्य मुक्त होतो. भगवद्गीतेमध्ये सांगण्यात आले आहे की विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जरसो यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. इतरांना स्वतःहून इंद्रियतृप्तीपासून विरक्त होण्यास बाध्य व्हावे लागते, परंतु भगवद्भक्ताला उच्च प्रतीचा रस प्राप्त झाल्यामुळे तो इंद्रियतृप्तीपासून आपोआपच विरक्त होतो. भक्ता व्यतिरिक्त इतर कोणालाही या उच्च रसनाचे ज्ञान नसते. विगत भी जोपर्यंत मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावनाभीत होत नाही, तोपर्यंत तो निर्भय होऊ शकत नाही. विकृत स्मृतीमुळे जीव भयभीत असतो आणि विकृत स्मृती म्हणजेच श्रीकृष्णांची असणारे शाश्वत संबंधाचे विस्मरण होय. श्रीमद भागवत सांगते की भयं द्वितीय भिनिवेशतः शाद्यम ईशोद दत्ते पश्य विपर्या स्मृती. निर्भय होण्यासाठी कृष्ण भावना हाच एकमात्र आधार आहे आणि म्हणून परिपूर्ण अभ्यास केवळ कृष्ण भावना भावित मनुष्यालाच शक्य आहे. आणि योगाभ्यासामध्ये अंतिम ध्येय हे अंतर्यामी भगवंतांना पाहाव्याचे असल्याकारणाने कृष्ण भावनाभावित मनुष्य हा सर्वोत्तम योगी असतो. या ठिकाणी सांगण्यात आलेली योग पद्धतीची तत्त्वे ही तथाकथित लोकप्रिय योगशास्त्रांनी सांगितलेल्या तत्त्वाहून भिन्न आहेत. अशा प्रकारे 14 श्लोकाचा अर्थ इथे संपत आहे. जय श्रीकृष्ण.